गुरु माणिक. तर आजपासून आपण रेसिपी पाहणार आहोत. तर माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या मुलीसाठी मी या काही बेसिक रेसिपी करणार आहे म्हणून. तर त्यासाठी एक मीडियमचा कांदा, एक छोटा कांदा, एक गड्डा लसण आणि एक गुंडवाटी खोबऱ्याची असं मी थोडंसं भाजून घेते. जास्त करपायचं नाही, थोडं थोडं भाजून घ्यायचं. आता थंड झाल्यानंतर सगळं त्याच्यावरचं टरपल वगैरे काढून सोलून घेणार आहे. तर हे वाटण आपण वरणामध्ये वापरणार आहेत. तुम्ही थोडंसं प्रमाण जास्त केलं तरी चालतंय, कमी केलं तरी चालतंय. एकदा सगळं वाटण वापरायचं नाही, हे वाटण वापरायचं रोज 2 चमचे असं वरणाला घालायचं. एकदा करून बघा या पद्धतीचं वरण, खूप सुंदर होतं. यानंतर हे सगळं बारीक करून घेऊन मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि यामध्ये धनेसुद्धा भाजून घालायचे, पण माझ्याकडे आता धने नव्हते म्हणून मी धन्याची पूडच टाकले. नंतर भाजलेला कांदा घालून वाटून घेतलं. आता इथं सगळं साहित्य वरणासाठी मी चिरून घेतलेलं आहे. तर अगोदर 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर, थोडेसे जिरे टाकून कुटून घ्यायचं. आणि हे वाटण बघा आपल्याला कोणत्याही भाजीला किंवा वरणाला ताजं करून घ्यायचं, म्हणजे खूप छान होते त्याच्यानं. वरण भाजी कुठलीही भाजीमध्ये हे वापरता येते. तर या वाटीनं अर्धी वाटी डाळ मी शिजवून घेतलेली आहे. तर डाळ कशी शिजवायची मी तिला शिकवलेलं आहे, त्यामुळं मी काही तेवढं सांगितलं नाही. आणि हो, मला माहिती आहे या चॅनलवर माझ्या खूप साऱ्या सुगरणताई आहेत, त्यांना या रेसिपीची बहुतेक तरी गरज नाही, पण मी माझ्या मुलीसाठी हा प्रयत्न करते. तर 2 चमचे तेल घेतलं आहे, 1 चमचा मोहरी टाकली आहे, अर्धा चमचा हिंग टाकले आणि 2 चिरलेले कांदे टाकलेले आहेत, अर्धा चमचा मेथी टाकले, मेथीदाणा. नंतर हळद टाकून टमाटे टाकून घ्यायचे आणि हे छान परतून घ्यायचं आहे. तर वाटलेली लसण आणि कोथिंबीरीची पेस्टसुद्धा ह्याच्यात टाकायचे. आणि आपलं हे जे वाटलेलं वाटण आहे ते 2 चमचे आपल्याला टाकून घ्यायचं इथं. आणि आता यामध्ये लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, सांबार मसाला प्रत्येकी 1-1 चमचा टाकायचा आहे. आणि कांदा लसूण मसाला अर्धा चमचा टाकला. तर जसं तिखट मीठ आपल्या घरी आवडतं, मीठ तर प्रमाणातच टाकावं लागतं, पण जसं आवडते तिखट ते तसं ह्याच्यानुसार टाकायचं, आपल्या घरातल्या आवडीनुसार. आणि मसाला करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आहे. आता आपल्याला भिजू घातलेल्या चिंचेचा कोळ काढायचा आहे आणि ते कोळ वरणामध्येच टाकून द्यायचं आहे. तर इथं बघा मी थोडासाच कोळ वापरलेला आहे, कारण माझ्यापाशी एक मीडियम आकाराचा टमाटा जे आहे ते गावरान टमाटा होता. आणि वरण करताना कधीही गरम पाणी वापरायचं, तर याच्यामध्ये मी गरम पाणी घातले. आता बघा आपल्या मसाल्यालाही तेल सुटले. तर आता यामध्ये आपल्याला वरण घालून घ्यायचं आहे. आणि वरण तुम्ही तुमच्या मनानुसार पातळ घट्ट कसं करायचं ते करायचं, पण माझ्या अंदाजानुसार यामध्ये कमीत कमी 3 ते 4 माणसं जेवू शकतात. यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ, आणि माझ्याकडे गूळ नव्हता त्यामुळे मी साखर घातलेली आहे. आणि मोठ्या गॅसवर कोथिंबीर टाकून एक छान उकळी काढून घेतली. आता मोठा गॅस पुन्हा बारीक करायचा आणि असं 1 इंच वरण उतरेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर उकळून घ्यायचं आहे. यानंतर यावर झाकण लावून ठेवायचं. थोड्या वेळाने झाकण काढून पहा, अशीच तरी येते वरणावर. तर गरम गरम भाताबरोबर वरण आपण खायचं आहे. तर आता सीझन आहे मेथीचा, तर मेथीचा मी घोळणा करणार आहे. तर घोळणा म्हणजे काय, कच्च्या मेथीमध्ये तिखट मीठ घालून करायचं, ते पुढे कसं सांगतेच. पण यामध्ये एक आहे, यामध्ये तुम्हाला जितकी येईल तेवढी बारीक मेथी चिरून घ्या. मला तितकी जमत नाही, पण बऱ्यापैकी चिरलेली आहे. यानंतर मग थोडासा एक बारीक कांदा चिरून घेतला आहे, कांदा जास्त घालायचा नाही. यानंतर 1 चमचा तिखट, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे थोडे आणि तेल टाकून घ्यायचं. आणि तुम्हाला जेव्हा जेवायला बसायचं आहे त्यावेळेसच मीठ आणि कांदा घालायचा, नाहीतर अगोदर हे करून ठेवायचं नाही. ज्यावेळेस आपल्याला जेवायचं आहे त्याच वेळेस करायचं, नाहीतर याला पाणी सुटून हे व्यवस्थित लागत नाही. जितकं ताजं छान लागतं तेवढं करून ठेवल्यानंतर छान लागत नाही. आता याला घोळणा म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. तर असा आपल्या 2 रेसिपीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन बेसिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय गुरु माणिक.